खरकड वगैरे करत असेल तर आपण तुम्ही कशी कोणती गोळी खाल्ल्या तुम्ही धडकन चक्करून पडता. त्यासाठी ऐकत असल्या तर ही गोळ्या घ्या, नाही आता तुम्हाला कोणती गोळी खाल्ल्यानंतर कोणती गोळी खाता येणार हे 2 मिनिट ऐकून घ्या. डबे कुठे हे बघा, कोणतीही गोळी खाण्याच्या आधी पहिलं तुम्हाला ही गोळी खावं लागेल. ऍसिडिटी, मळमळीची, जळजळीची, त्यानंतर दुसरी गोळी खायची. भाऊ ना किती गडबड केला आता, असं कधीच करायचं नाही. आपण लई मोठी लढाई लढायला चालल्या आणि मी दिलेल्या गोळ्यामुळे जर तुम्हाला चक्करून पडल्या तर हरता आपण इथं, त्याला जबाबदार मी राहील. कारण हे मेडिसिन होय, याचे जेवढी ऍक्शन असते तेवढी रिॲक्शन असते, जेवढा फायदा असते तेवढा तोटा असते. त्यामुळे काहीच गडबड न करता गोळी खायची नाही. कोणी डॉक्टर नाही, ज्याला डॉक्टर असतात ज्याला समजते त्याला विचारून खायची गोळी. कोणतीही गोळी खात असताना पहिलं पित्ताची गोळी खा. पित्ताची गोळी खाल्यानंतर त्यांना अंग वगैरे डोकं वगैरे कंबर दुखत असेल त्यानंतर ही गोळी खायची. ही गोळी सकाळ संध्याकाळी 2 टाइम खायची. ज्याला अशक्तपणा आलाय त्यांनी पहिले ही गोळी खायची, थोडं जेवण करायचं आणि त्या लाल कवरातली गोळी खायची. एकच वेळा खायची, एक तर तुम्ही सकाळी खा किंवा संध्याकाळी, एकच वेळा जेवणाच्या नंतर. पण जेवणाच्या आधी ही खाल्ल्याशिवाय कोणती गोळी खायची नाही, नाहीतर रिॲक्शन जाणवतं. आपल्याला पाणी उठायला लिहून देतो तुम्हाला. मुंबईला धूळ नाही आपल्या, त्याच्यानं आपल्याला सवय नाही धुळीची. म्हणजे जराशी बी धूळ नाही म्हणून रस्त्यानं आपल्याला धुळीची सवय नाहीये, म्हणून जास्त आपल्याला त्रास व्हायला. हा, हे उन्हामुळं व्हायला, उन्हामुळं व्हायला हे बरोबर. आता हे रात्री तुम्ही झोपताना ज्या वेळेस झोपायच्या टायमाला हे लावा आणि हे गुंडाळा आणि झोपी जा. सकाळी पाय सूज उतरून जाते, दुखणं कमी होतं. क्रॅप बँडेज पिवळी जी आहे, पिवळी नाही कळलं तर विचारा आम्हाला, विचारला फोन विचार. एक फोटो घे बॅग ताई, मोबाईल कुठे ऍपल. तुम्ही सगळेजण इथं आलात, बौद्ध धर्माची हे सगळं माहिती काय, हे सगळं केलात. मी राजनगाव कोळमधून ही सगळी नाश्त्याची व्यवस्था मी तुमच्यासाठी केलेली आहे. हे सगळं माझं कर्तव्य आहे माझ्यावर. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माहिती का आणलेली. फोटो घे, सगळे माणसं यायला पाहिजे, चेहरे नाही माहोल. काय माग ढोसके इकडे या, इकडून या, बाकीचे उभे राहणार इकडून या ना. चेहरे येतात सगळ्यांचे. भैया दादा इकडून जा पहिले. ओ नेता परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने निघालेल्या लॉंग मार्च मध्ये रस्त्यामध्ये माता भगिनींना, तरुण तरुणींना अतिशय वेदना होत आहेत. प्रत्येक वेळेस आम्हाला काय डॉक्टरांकडे जाणं होईना झाले, दवाखान्यात जाणं होईना झाले. म्हणून या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील आंबेडकरवादी डॉक्टर सन्माननीय सम्राट भाऊ गाडे या ठिकाणी, सम्राट भाऊ आढाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सर्व लॉंग मार्चच्या माध्यमातून जाणाऱ्या, मुंबई येथे जाणाऱ्या भीमसैनिकांना, माता भगिनींना मेडिसिन आणून दिलेले आहेत. मी तमाम आंबेडकर चळवळीला विनंती करतो की आपण टाळ्या वाजून या दानाचा स्वीकार करूया. अशी वेळा सम्राट करायचा आज या लॉंग मार्चच्या 14वा दिवस आहे. लॉंग मार्च आज या रांजणगाव पोळ या गावापाशी थांबलेला आहे. आमच्या या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली गायकवाड सर, सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आमचे डॉक्टर सम्राट आढाव सर यांनी आमच्या आंदोलनासाठी मेडिसिन उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण दिलेले मेडिसिन आमच्या कामाला येणार आहे, कारण की महिला चालत आहेत, त्यांच्या पायाला पुढे कोणाच्या पायाला लागत आहे, ते आपण दिलेले मेडिसिन सुद्धा मी आभार मानतो. आता आपल्याला इथं ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर